जहाँ जीले अपनी जिंदगी। नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये। वंदे भारतचा प्रवास करत असतानाच म्हणजे जराशी तब्येत माझी डाऊन झाली होती। कदाचित तुम्हाला जाणवलं पण असेल, ते बोलण्यामधून पुन्हा चेहऱ्यावरतून सुद्धा जाणवलं असेल। जिथं आवडेल तिथं आज प्रवास करणार आहे। आणि तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर्स असाल तर तुम्हाला माहिती मी कसे प्रवास केलेले आहेत। तर चला मग बघूया कुठली गाडी आज आपल्याला आवडते आणि कुठल्या गाडीमध्ये आपला प्रवास होतोय। आणि तुम्हाला एक गाडी दाखवायची मला। आता ही गाडी बघा, ही आहे अक्कलकोटची रातराणी। ह्या गाडीची खासियत अशी आहे की ज्या तुम्हाला प्रायव्हेट गाड्या दिसतात 2x1चे जे असतात सीट्स, ते सगळे स्लीपर सीट्स असतात। आणि ही एक खास गाडी तशीच आहे की हिचे सगळे सीट्स स्लीपर आहेत। तुम्हाला आतमधून गाडी दाखवतो मी कशी। गाडीचा रूटच रातराणी स्पेशल आहे, म्हणजे ही फक्त रात्रीच तुम्हाला गाडी बाहेर दिसेल। आता तुम्हाला याची सीट्स दाखवतो मी कशी आहेत। तुम्ही बघितली का अशी गाडी? जर बघितली असेल कुठं तर कमेंट करून नक्की सांगा। आणि मी अगोदर सुद्धा ह्या गाडीने 2 वेळा प्रवास केलेला आहे, पण नेहमीप्रमाणे विचार करतो पण व्लॉग बनवायला काय चान्सच नाही भेटला। मला लय आवडते ही गाडी। आणि स्पेशली जेव्हा तुम्ही रात्री ह्या गाडीने प्रवास करचाल ना, तुम्हाला जाणवणार पण नाही की तुम्ही प्रवास करताय। आणि हे जे तुम्ही कुशन्स बघा ना, किती सॉफ्ट आहेत, म्हणजे हार्ड अजिबात नाही आहेत, एकदम मस्त गाडी ही। आणि तुम्ही विचार करा आपल्याला कोण भेटलेले, मग ओळखला का तुम्ही? तुम्हाला आठवत असेल आपण पुणे ते माणगाव प्रवास केला होता, तेव्हा आपल्याला भेटले होते। खूप आनंद झाला होता मला की पहिलं कुणीतरी मला विचारते असं, पण खरंच भारी वाटलं होतं बरं का तेव्हा भेटून। आणि आता त्याच्यानंतर आता भेट झाली आमची, जवळजवर 3 वर्ष झाले असतील कदाचित, आहे का? 3 वर्ष झाले। तर आता यांनी पण चांगली प्रगती केलेली, आता हे सुद्धा म्हणजे खूप मोठी माणसं झालेली आहेत। छान वाटलं भेटून। फायनली एवढं फिरून डिसिजन घेतलं की आपल्याला बार्शीला जायचं। आपल्या गाडीतले सगळे प्रवासी उतरायला लागले। काय झालं? हँडब्रेकचा काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्या गाडीचा। काय रेस करायची? एवढं रेस करत असते काय म्हणून? काय झालं? 2 चोरा चढणार। चला, काय उपयोग नाही, दुसऱ्या गाडीने जावं लागेल आपल्याला। ठीक आहे, असं द्या, बरं झालं स्वारगेटमध्येच प्रॉब्लेम समजला, नाहीतर अर्ध्या रस्त्यात गेलो असतो आणि पुन्हा काय प्रॉब्लेम झाला असं जर सगळ्यांना अडकावं लागलं असतं। एक गोष्ट चांगली झाली की गाडीचा प्रॉब्लेम आहे तो इथंच क्लिअर झाला। म्हणजे आपल्याला दुसरी गाडी बघता येईल आता। काल तुम्ही पाहिलं असेल की बार्शी गाडीने आपल्याला अचानक भयानक असा धोका दिला होता। तरी पण मित्रांनो आज मी बार्शीलाच जाणार आहे। आणि काल एका गोष्टीचं वाईट वाटलं की म्हणजे गाडी फक्त इकडची तिकडं लावली आणि हँडब्रेक लावला, ती गाडी परत जागची हाला नाहीच। खूप सारे प्रवासी होते गाडीमध्ये, अख्खी गाडी खचाखच भरली होती। वाईट एका गोष्टीचं वाटतं की गाडी जर लगेच अवेलेबल झाली असती तर कदाचित चांगला फायदा झाला असता, पण मी जवळजवळ 1 तास थांबलो तरी पण गाडी आली नाही। मग विचार केला आता प्रवास करून काय उपयोग नाही आपला, त्याच्यामुळे घरी जाऊया आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रवास करूया। तर मग आलोय पुन्हा स्वारगेटला। काय मला समजत नाही माझ्याबरोबरच काय होतं का मी जी गाडी बंद पडणार आहे त्याच गाडीत बसतोय, मला समजा नाही। तर आता माझ्यासमोर आहे धाराशिव गाडी, तुम्ही बघू शकता बोर्डला म्हणजे स्टिकर का होईना पण लावलेलं आहे, चेंज केलं आहे बोर्ड। आणि ह्या गाडीचं तुम्हाला सीट दाखवायचं आहे मला समोरचं। ह्या गाडीचा सीट बघा, पूर्ण स्लीपर सीट आहे समोर। म्हणजे ह्या गाडीमध्ये 2 चालक असतात। त्यामध्ये मुंबईवरून धाराशिवला जाते ना ही गाडी। मी गाडी ॲक्च्युली बघितलेली ही, पण नाईटला गाडी बघितली होती वाकडेवाडी स्टँडला, तेव्हा हे सीट होतं। आणि आता तुम्ही बघू शकता इथं जायचं का ह्या गाडीने, काय करावं? गाडीचा नंबर बघा ना कसला भारी, MH20 BL 3131, एकदम VIP नंबर आहे गाडीचा। वाटते का नाही एकदम खतरनाक।
ग्रुपवरनं. बार्शीपर्यंत तिकीट आहे 325 रुपये आणि धाराशिवपर्यंत तिकीट आहे 385 रुपये. हे आता मी साध्या एस टीच्या तिकिटामध्ये स्लीपर सीटचा अनुभव घेतो आहे. बघायचं तुम्हाला, हे बघा. आज असं वाटतं काहीतरी वेगळा प्रवास करतो आहे आणि असा कॅबिनमध्ये असं स्लीपर सीटसारखा प्रवास मी कधीच केला नाही आहे, शपथ. आणि लय मजा येते, मस्तपैकी पायांना थंड हवा लागते आणि समोरचा व्ह्यूसुद्धा एन्जॉय होतो आहे. आणि शब्दात सांगू शकत नाही हा प्रवास मी आता. अजून तर भरपूर प्रवास करायचा आहे. मी धाराशिवपर्यंत पण जाऊ शकलो असतो, पण मी काल बोललो होतो बार्शीने आपल्याला धोका दिलेला आहे, बार्शी गाडीने आपल्याला धोका दिलेला आहे. बार्शीपर्यंतच जायचं आपल्याला आणि धाराशिवला लवकरच आहे प्लॅनिंग माझं. बघूया काय होतं आहे, पण मजा येते यार. असा प्रवास मी पहिल्यांदा करतो यार. 1 लाख तर बनतो या गाडीसाठी. बघा, एस टीचा प्रवास पुन्हा कोणाला आवडतो. हे कबूतर पण आलेलं आहे. याय नाही हाताला ते. या जीले अपनी जिंदगी. नाही आजार आहे त्याला, तोंडाला लागले काहीतरी, फोडबीड आल्यासारखं झालं. तर आपल्या गाडीचा एक 10-15 मिनटं जेवणासाठी ब्रेक झालेला आहे. जेवण करून घेऊया. आणि आत्ता गाडी आपली दुसऱ्या हॉटेलवरती थांबली. म्हणजे याच्या मागेच एक हॉटेल आहे. तुम्ही पाहिलं असाल अगोदरच्या ब्लॉगमध्ये माझ्या सोलापूरला जाताना आपण थांबलो होतो त्या ठिकाणी, पण गाडी तिथं थांबली नाही आहे. मी आता यातनी पाहिली की फक्त 2 ते 3 गाड्या होत्या कदाचित तिथे, पण तुम्ही या ठिकाणी बघा गाड्या किती दिसतात तुम्हाला. भरपूर साऱ्या गाड्या आहेत. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की हॉटेलची क्वालिटी ठरवते की गाड्या कुठं. म्हणजे हे पण ऑफिशियल थांबा आहे बरं का, एस टीचा म्हणजे अधिकृत थांबा आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी चेक करूया आपण त्या अगोदरच्या हॉटेलमधलं आपण तर खाल्लेलंच आहे, पण इथं पण बघूया. पण त्या अगोदर जी सगळ्यात जास्त मजा येते ना, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे गाडीचे बोर्ड बघण्यात सगळ्यात जास्त मजा आहे. ही आहे पुणे उमरगा आणि ह्या गाडीला आपण ओव्हरटेक केला होता आधी आणि नंतर ह्या गाडीने आपल्याला ओव्हरटेक केला परत. ही गाडी आहे, अरे वा, पुणे उदगीर गाडी. तुम्हाला आठवत असेल आपण अगोदरचा ही जेव्हा गाडी आली होती तेव्हा आपण लातूरला गेलो होतो या गाडीचा ब्लॉग बनवण्यासाठी, पण आता ही गाडी आपल्या पुण्याला पण मिळालेली आहेत. म्हणजे भरपूर ठिकाणी गाड्या पाहायला भेटतील तुम्हाला आता ह्या. आणि हे बघा, ही आहे पुणे करमाळा, ही आपली स्वारगेट सोलापूर. ही कोणती आहे? ही आहे पुणे लातूर औसा आणि ही आहे ठाणे उमरगा. आणि माझे 5 मिनटं गाडी दाखवण्यातच गेलेले आहेत. पटकन जाऊया आणि काहीतरी खाऊया. म्हणजे भूक लागली मला, कारण की सकाळपासून फक्त नाश्ता केला होता सकाळी. नाश्ताच करतात बरोबर आहे, पण पहिलं जाऊया, खाऊन घेऊया. तर मी एक सांगितली होती राईस प्लेट आणि ती तुम्हाला पडणार आहे म्हणजे 120 रुपयाला. आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगतो मी आता. हे बघा, त्याच्यामध्ये आहे पनीर, आलू, हे आहे डाळ, पापड, राईस, लिंबू, कांदा आणि लोणचं. हे आता एक रोटी आली, आणखीन एक रोटी भेटेल. तर पहिलं टेस्ट करूया आपण कशी आहे. पनीर पण मस्त आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा अगोदरचं जे हॉटेल आहे त्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली आहे, कारण की मी आधी तिथे जेवलेलो आहे त्यामुळे मी सांगू शकतो. फक्त बटाटा तुम्ही बघू शकता, आलू मटर म्हणले होते पण एकच बटाटा भेटला याच्यामध्ये. अंतर सांगायचं राहिलं होतं, आपलं जे पुणे ते बार्शी अंतर आहे 223 किलोमीटर.
आणि तिथून पुढे फक्त 39 किलोमीटरवरती धाराशिव आहे, म्हणजे भिगवण, इंदापूर, टेंभुर्णी, कुर्डवाडी आणि मग बार्शी. आणि आता टाईम सांगतो तुम्हाला. टाईम झाला आहे 1:48. वेळेवर झालं एकदम आपलं जेवण. आता मला वाटलं उशीर होतं आहे का. भिगवण स्टँड झालेलो आहोत आणि आता टाईम झाला आहे बघा 1:55. होते इथं सगळे चेकरू काय इथं पण आहेत. हे बघा चेकिंग चालू आहे गाडीची. भावांनो तिकीटं काढत जावा. समोर बघू शकता तुम्ही तिकीट चेक करते ते. हो आहे तिकीट आहे. सुद्धा वाढत चाललेली, त्यामुळे लाही होणार आहे. आता आपल्या गाडीकडे नाही आलं, पण आपल्याकडे होता तिकीट, माझ्याकडे तिकीट आहे. आणि तुम्हाला एक सांगतो माहितीसाठी, फक्त प्रवाशांचं तिकीटच नाही चेक करत, जे चालक आणि वाहक आहेत त्यांनासुद्धा चेक करतात. वाहकांनी किंवा चालकांनी त्याचा बॅच लावलेला आहे का ते सुद्धा चेक करतात. कारण की ह्याचा अनुभव मला तुम्ही पाहिला असेल. आपण महाबळेश्वर ते पोलादपूर प्रवास केला होता, तेव्हा रिटर्न येताना मी जे सातारा गाडी होती त्याच्यामध्ये चेकिंग केली होती आणि त्या चालक दादांकडे बॅच नव्हता, त्याच्यामुळं त्यांनी फाईन लावला होता. फाईन म्हणजे काहीतरी बोलले होतं, ते चाललं होतं त्यांचं काय, पण चेक करतात. मंडळी आत्ता आपण आलो आहोत इंदापूरमध्ये आणि टाईम झाला आहे 2:35 आणि खरंच आपली एकदम VIP ट्रीटमेंट चालू आहे. मी विचार करतो आहे बनवलं कसं असेल, कारण की इथं एक सीट होतं, सीट तर काढलेलं आहे. आता बघूया आपण कसं बनवलं आहे. तर बघू शकता तुम्ही सिमेंटचे ब्लॉक्स ठेवलेले आहेत इथं पण ठेवलेलं आहे आणि म्हणजे सगळीकडे ठेवलेलं आहे. आणि याच्या खाली पण सीट्स ठेवलेले आहेत. वरती आहे सेम तेच आहे आणि सिमेंटचा ब्लॉक आहे आणि त्याच्यावरती हे मोठं जे मला वाटतं मागच्या सीटमध्ये जे असतं ना एसटीच्या बसण्यासाठी ते सीट हातरलेले आहे इथं. भारी. आणि खिडकी उघडावी म्हणत होतं, बाहेरचं जरासं शूट करावं, पण हे उघडत नाही. हे जर काढलं ना तर हे गाडी जेव्हा पळत असेल तेव्हा सगळं पुढंच जात असेल आणि चालकांना समोरचं म्हणजे आरशामधलं काही दिसत नसेल. त्यामुळे हे एकदम पूर्ण पॅक केलेलं आहे. ओके, ह्याच्यातनं कॅमेरा बाहेर काढून मी असं थोडं शूट करतो आहे. ते 5 मिनटं गाडी थांबणार आहे आपली. अरे बापरे, इथं भरपूर गर्दी आहे आज. बाजार बिजार आहे का? तर हे आलं आहे आता टेंभुर्णी. टाईम झाला आहे 3:06. झोप लागायला लागली या सीटवरती मला. तर झोपू शकत नाही आहे. मस्त असं फक्त पाय पसरून बसू शकतो. झोप नको. जवळ आले आता. आम्ही ह्या गाडीला फक्त एकदा ओव्हरटेक केला होता. या गाडीने आम्हाला 2-3 वेळा ओव्हरटेक केला आहे. ही गाडी आहे पुणे उदगीर. आपल्याला हॉटेलवरती भेटली होती. अरे बापरे, आजोबा खतरनाक. आहे आता आपलं कुर्डवाडी आणि टाईम झाला आहे 3:51. मला वाटतं आता शूज घालावे. भरपूर वेळ झाला पायपासून बसलो आहे. आता फक्त एक 30-32 किलोमीटर राहिलं असेल आपलं बार्शी. शूज घालून घेतो मग डायरेक्ट बार्शी. आत्तापर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि ह्या बससाठी तर नक्कीच एक लाईक बनतो यार.
तुम्हाला जर कधी संधी भेटली या बसने प्रवास करायची मुंबई धाराशिव आणि स्पेशली हे सीट जर भेटलं तर नक्कीच मिस करू नका. लय मजा येईल प्रवासात. समृद्धी गाडी आहे ते आहे आला सोपारा लातूर गाडी. बापरे बाप, गर्दी खतरनाक. लवकर उतरून घ्या नाहीतर अवघड आहे आपलं. तर स्वागत आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामधील बार्शीमध्ये. मराठवाड्याचं प्रवेशद्वारसुद्धा बोललं जातं. आणि समोर आपली गाडी आता पुढे धाराशिवला जाणार आणि आपण आता इथं आपला व्लॉग एंड करूया. आणि एक सांगायचं झालं तर आजच्यासारखा प्रवास मी कधीच केला नाही आहे. म्हणजे जसं मला सीट भेटलं तसं बघा तुम्ही इथं बघू शकता. आता गाडीचं आपण एकदम स्लीपरसारखं बसून आलो होतो, झोपून आलो होतो गाडीमध्ये. आणि आता गाडी एकदम फुल झाली, फुल गर्दी गाडीला. पुण्याकडे जाण्यासाठी किंवा लातूरला जाण्यासाठी भरपूर साऱ्या गाड्या आहेत. जसं पंढरपूरला जाणाऱ्या, कोल्हापूरला जाणाऱ्या, म्हणजे खूप खूप व्यस्त बसस्थानक आहे हे. तर हा होता आपला आजचा व्लॉग. आपण इथं एंड करूया. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ. तर मित्रांनो मी रिटर्न प्रवासामध्ये चालू आहे आणि मला जी गाडी भेटली ती आहे अंबाजोगाई वरून निघालेली मुंबई कुर्ल्याला चाललेली. आणि माझं सीट जे आहे ना एकदम एंडचं सिंगल स्लीपर सीट आहे. आणि संपूर्ण म्हणजे बार्शीपासून ते टेंभुर्णीपर्यंत खालीवर नुसतं उचलून आपटतं आहे. जबरदस्त प्रवास, गाडी खतरनाक पळते यार, जबरदस्त गाडी.